नमस्कार. आताच्या ठळक बातम्यांमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि आपण पाहत आहोत काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या. तर चला लगेचच सुरू करूया. सर्वात पहिलीच बातमी आहे धक्कादायक. प्रदूषणामुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू. भारतातील आकडेवारी आहे चिंताजनक. पुढची महत्त्वाची बातमी आहे वोट फ्रॉम होम या संकल्पनेच्या आधारावरती अपंग मतदार किंवा 85 वयावरील मतदार लोकांना घरीच करता येणार मतदान. निवडणूक आयोगाचा आदेश. पुढची महत्त्वाची बातमी आहे देवेंद्र फडणवीसांनी भाजपमधील बडे नेते संपवलेत, त्यामुळे आता दुसरीकडचे नेते आयात करावे लागतायत. सुषमा अंधारेंची बोचरी टीका. यापुढे महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्रात मतं पाहिजे असतील तर मोदी या नावाने मतं मिळणार नाही. ठाकरेंच्या नावाने महाराष्ट्रात मतं मिळतात. आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी. मुंबई उपनगर निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचे निर्देश. सर्वात महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने KYC ॲप लॉन्च केले आहे. या ॲपमुळे खासदारकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांवर गुन्हे आहेत की नाहीत याची माहिती मतदारांना मिळणार आहे. यापुढची महत्त्वाची बातमी आहे पोलीस भरती रखडण्याची शक्यता. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक संपल्यानंतर नवीन तारखा जाहीर होतील. जून नंतर होणार भरती सुरू, अशी शक्यता. यानंतरची सर्वात मोठी बातमी आहे प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा. लखन भैया बनावट एन्काउंटर प्रकरणी दोषी. आता सर्वात शेवटची आणि महत्त्वाची बातमी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेशन कार्ड धारकांना मिळणारा आनंदाचा शिधा झाला बंद. कारण आनंदाचा शिधा दिल्या जाणाऱ्या पिशव्यांवरती नरेंद्र मोदी साहेब तसेच एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांचे फोटो असल्यामुळे आनंदाचा शिधा देणे बंद झाले आहे. निवडणूक संपल्यानंतर पुन्हा हा शिधा मिळणार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.